स्कंद पुराण तसेच पद्मपुराणाच्या पवित्र आज्ञेनुसार शूर्पणखाचा प्राचीन प्रदेश भगवान विष्णूचा 6वा अवतार भगवान परशुराम यांनी स्थापन केला होता. परशुरामाचे नाव वसई आणि आसपासच्या अनेक दंतकथांसोबत जोडले आहे. तुंगारेश्वर जंगलात खोलवर एक पाण्याचे कुंड आहे, त्याला परशुराम कुंड म्हणतात. तुंगारेश्वरच्या मंदिराचा परशुरामाशी संबंध आहे, तसाच निर्मळ गावातील प्राचीन पवित्र तीर्थाचाही संबंध आहे. निर्मळ गावातील दुहेरी तलाव ही भगवान परशुरामाची निर्मिती आहे असे मानले जाते. इसवी सन पूर्व 497 मध्ये आदिशंकराचार्यांनी निर्मळला भेट दिली होती असे म्हटले जाते. असे म्हटले जाते की पुरीचे 5वे शंकराचार्य स्वामी विद्यारण्य यांनी कलिंगचा राजा जयलोक याच्या सांगण्यावरून निर्मळला भेट दिली. त्यांनी 404 मध्ये निर्मळ टेकडी येथे कार्तिक 11व्या दिवशी महासमाधी घेतली. सम्राट जयलोक याने प्रथम येथे समाधी मंदिर बांधले. 15व्या शतकात पोर्तुगीजांच्या राजवटीत बासिन भागातील अनेक मंदिरे नष्ट झाले. अत्याचार वाढल्याने वसईतील नागरिकांनी चिमाजी अप्पांना विनंती केली, ज्यांनी 18व्या शतकात पोर्तुगीजांकडून वसईला वेढ घातला. अत्याचारामुळे ती जागा ब्राह्मणांपासून वंचित झाली होती. त्यामुळे कोकणस्थ ब्राह्मण, कऱ्हाडे, देवरुखे ब्राह्मणांचे प्रत्येक एक कुटुंबे आणि 4 शुल्क यजुर्वेदी गुजराती ब्राह्मण कुटुंबे या प्रदेशात स्थायिक झाले. चिमाजी अप्पा पेशवे यांनी निर्मळ गावातील एका छोट्या टेकडीवर आज उभ्या असलेल्या शंकराचार्य मंदिराची पूर्ण बांधणी केली. शंकराचार्य समाधी मंदिर एका छोट्या टेकडीवर वसलेलं आहे, जे बाहेरून एखाद्या लहानशा किल्ल्यासारखे दिसतं. मंदिराच्या बाहेर एक सुंदर दीपस्तंभ आहे. मंदिराच्या मागे विमला सरोवर आहे, तर निर्मळ सरोवर मुख्य प्रवेशद्वारापासून रस्त्याच्या पलीकडे आहे. नोव्हेंबर महिन्यात 14 दिवसांची वार्षिक यात्रा भरते, जेव्हा संपूर्ण गावाला उत्सवाचे स्वरूप प्राप्त होते. मंदिराने त्याचे जुने सौंदर्य टिकवून ठेवले आहे. हे एका देवाला समर्पित नसून येथे विविध लहान मोठी मंदिरे आणि देवदेवतांचे मंदिरे आहेत, जी या मंदिरासाठी इतकी अद्वितीय आहेत आणि सामान्यपणे पाहिली जात नाहीत. कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश केल्यावर पहिलेच दृश्य वास्तुकलेच्या प्रेमात पडते. काही हवेलीच्या आत असल्याचा भास होतो. सहसा मंदिरात काही स्थानिक अभ्यागत असतात आणि बहुतेक वेळ ते शांत आणि शांततेचेच ठिकाण असते, म्हणून एखाद्याला एकदम शांत रिलॅक्स वातावरणात भिजण्याची संधी मिळते. मंदिरात प्रवेश करताच एक मोठे मोकळे प्रांगण आहे. प्रत्येक बाजूला 2 मूर्ती मंदिराचे रक्षण करतात. डाव्या बाजूला गरुडाची जांभळ्या रंगाची छोटी मूर्ती मंदिराचे रक्षण करते. लहान मंदिराचे जड लाकडी दरवाजे त्याच्या रचनेचे सर्वप्रथम लक्ष वेधून घेतात. हे राजस्थान किंवा गुजरातच्या हवेलींमध्ये सामान्यतः आढळते त्याच्यासारखेच आहे. चेंबरच्या आत भिंतीला टेकलेल्या मूर्ती दिसतात. हे भगवान विष्णूला समर्पित मंदिर आहे. पण तो इथे एकटा नाही. विष्णूच्या प्रत्येक बाजूला त्याच्या 2 बायका आहेत, रुक्मिणी आणि सत्यभामा. इतर मूर्तींमध्ये त्याचा भाऊ बलराम, नारद ऋषी आणि चुलत भाऊ उद्धव यांचा समावेश होतो. आणि उजवीकडे अंकुर आणि गरुड आहे. अतिशय अनोख्या आणि पूर्णत मोहक अशा मूर्ती पाहणे खूप मनोरंजक आहे. गरुडाप्रमाणेच नंदी शिवाच्या दुसऱ्या मंदिराचे रक्षण करते. शिव मंदिराबाहेर 2 पत्नींसह गणेश तसेच ब्रह्मा आणि बंद दारात बंद असलेले कार्तिक स्वामी आहेत.
चौकशी केल्यावर मला कळले की फक्त पुरुषांनाच वरून डोकावण्याची परवानगी आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवसाशिवाय स्त्रियांना त्याला भेटायचे नाही. शिवमंदिरात शिवलिंग तसेच देवी पार्वती आणि यांची एकत्रित मूर्ती आहे. शीतळा मातेलाही या मंदिरात स्थान मिळते. मुख्य सभामंडपात शंकराचार्यांनी समाधी घेतले असलेल्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार चांदी आणि केशरी रंगात रंगवलेले सुंदर नक्षीकाम केलेले आहे आणि विविध प्राणी आणि पक्ष्यांची आकृती आहेत. ह्या कलेची मला माहिती देण्यात आली आहे की 12 खगोल चिन्ह किंवा राशी आणि 9 ग्रह आहेत. अंगणात अनेक देवळे आहेत, काही नेहमीची तर अनेक शांत असामान्य आहेत. सामान्यांमध्ये राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचा समावेश होतो. पण ऋषी परशुराम आणि त्यांचे पालक ऋषी जमदग्नी आणि आई रेणुका यांच्या असामान्य देवस्थानांनी मला उत्सुक केले. भगवान दत्तात्रेय आणि त्यांचे आई वडील अनसूया माता आणि ऋषी अत्रिय या मूर्तींची आणखी एक संच जो आपल्याला सहसा दिसत नाही. इथे असलेल्या देवस्थानाबद्दल काही आख्यायिका किंवा महत्त्व असू शकतो, परंतु मला त्याबद्दल कोणतीही माहिती समजू शकत नाही किंवा सापडत नाहीये. अन्वेषण करताना मला आणखी 2 मूर्ती दिसल्या. त्या लिंग देवाच्या आणि दुसरी भार्गवरामाची आहे. दिवसाच्या शेवटी मी घरी परतत असताना मला त्या ठिकाणची माहिती ऐकून खूप आनंद झाला आणि माझी सुट्टी देवस्थानाला भेट देऊन घालवली. निर्मळ गाव हे अनेक दंतकथा, पौराणिक कथा आणि इतिहासाशी निगडीत आहे, जे एकमेकांना छेदून कथा तयार करतात, ज्यांना मी थोडं भेट देऊ इच्छिते. वसई तसेच नालासोपारा इथून बसेस उपलब्ध आहेत. नालासोपारा स्टेशनवरून कळंब बीचकडे जाणारी बस तुम्हाला निर्मळ नाक्यावर सोडेल, जेथून ते मंदिर अगदी 10 मिनिटं अंतरावर आहे.